नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहितीच आहे की याआधी आपण या कार्यक्रमामध्ये सेक्स आणि त्या संदर्भातले जे वेगवेगळे महत्त्वाचे भाग आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात सेक्स आणि योगा आहे, म्युझिक आहे, झुंबा आहे, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान किंवा सेक्सचे जे वेगवेगळे फायदे आहेत या अशा अनेक विषयांवरती आपण सरांकडून माहिती घेतली आहे, शास्त्रशुद्ध माहिती घेतली आहे आणि अगदी सहज सोप्या भाषेत सरांनी आपल्याला आजपर्यंत मार्गदर्शन केलं आहे. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोतच. तो विषय कोणता आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी डॉक्टर विजय दहीफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आता आज आपण चर्चा करणार आहोत सेक्स आणि स्विमिंग या विषयावरती आणि त्यासाठी आज डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर, मनापासून स्वागत. नमस्कार. 50शी नंतरचं सेक्स लाईफ या विषयावर मी आज थोडं बोलणार आहे. आपल्या समाजातल्या रूढी परंपरांप्रमाणे 50शी म्हणजे जवळजवळ आयुष्य संपल्यात जमा अशी एक भावना त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि समाज त्या पद्धतीनं व्यक्तीला ट्रीट करत असतो असं देखील आपण म्हणू शकतो. पण 50शी म्हणजे आता रिटायरमेंट, नातवांना खेळवण्याचा काळ, जमलंच तर देवदेव करत यात्रा, देवाचं नामस्मरण करण्याचा काळ, अशा पद्धतीनं एक चर्चा आपण पाहतो. खरं म्हणजे हे सगळं उतारवयात करायचं आहे असा एक समज आहे आपल्या समाजामध्ये. हा खरं तर समज आहे, पण हे खरं तारुण्यात खूप चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं असं अनेक दिग्गजांनी म्हटलंय. असं तो वेगळा विषय आहे खरं तर, पण खरंच या काळामध्ये लैंगिक स्वास्थ्याचा विचार होऊ नये का, तर तो व्हायला हवा. कारण ती एक नैसर्गिक भावना आहे, निसर्गाकडून सजीवाला आलेला तो एक अधिकार आहे. आयुष्याची ही सेकंड इनिंग खूप महत्त्वाची अशासाठी असते की या काळामध्ये जबाबदाऱ्यांचं ओझं काही प्रमाणात का होईना कमी झालेलं असतं. मुलं मोठी झालेली असतात, कमावती होत असतात, धकाधकीत संपलेली वर्ष, त्यात स्वतःसाठी वेळ देणं शक्य झालेलं नसतं. ते या काळामध्ये सहज शक्य असतं आणि अशाच वेळी आलेलं जे शारीरिक दौर्बल्य आहे त्यावर उपचारांच्या माध्यमातून सहज मात करता येते. डॉक्टरांसोबत मी जेव्हा या विषयावरती वारंवार बोलत असतो किंवा या विषयासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत असतो तेव्हा ते म्हणतात, अहो नुसतं याच वयातले नाहीत, म्हणजे नुसते 50शीतले नाहीत, तर चक्क 70-80 वयापर्यंत ज्यांचं वय आहे अशा व्यक्तीसुद्धा माझ्याकडे समुपदेशनासाठी येतात. माझ्या अनेक सेंटर्सवर अशा वयोवृद्ध व्यक्ती येतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि ज्यांना त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे स्वतःकडे किंवा आपल्या पत्नीकडे लक्ष देणं शक्य झालं नाहीये, अशी जोडपी उतार वयात एकमेकांसोबत राहतात, एकमेकांना साथ देतात, हिंडतात, फिरतात आणि जी काही त्यांना उपचारांची गरज असते किंवा वैद्यकीय सल्ला आपण म्हणू शकतो, त्या वैद्यकीय सल्ल्याची गरज असते, ते सरांकडे येतात. सरांची जी वेगवेगळी सेंटर्स आहेत, मग त्यामध्ये औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ आहे, दादर आहे, ठाणे आहे, कल्याण आहे, नाशिक आहे, अशा सेंटर्सवर 50शीमध्ये असणारी अनेक जण येतात आणि आपल्या समस्यांचं निराकरण करून घेतात. या सगळ्याबद्दल डॉक्टर काय म्हणतात, काय बोलतात, काय सांगतात हे आपल्याला पाहायचं आहेच, पण त्याआधी आपण जाणून घेऊया आजचा विषय काय. आजचा विषय आहे सेक्स आणि स्विमिंग आणि या विषयावर आजच्या या कार्यक्रमामध्ये आजच्यासोबत तुम्ही सुद्धा निश्चितपणानं सहभागी होऊ शकता. नेहमीप्रमाणे तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, तुम्ही आता थेट सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 66843333 आणि दुसरा क्रमांक आहे 741-003-0228. चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जो एक महत्त्वाचा विषय मी आता म्हटलं की 50शी नंतर, खरं तर या विषयात मी तुम्हाला अजून विचारणार आहे, पण आपण कॉल्स घेऊया कारण प्रेक्षक महत्त्वाचे आहे. नंदिनी आहेत, त्यांच्याकडून आपण पहिला प्रश्न नाशिकवरून आहेत. बोला, काय समस्या आहे आपली? सर नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या पार्टनरला लठ्ठपणा असल्यामुळे लिंगाची साईज छोटी होते का
व सेक्सचा टायमिंग पण कमी होतो का, हे पण माहीत करायचं होतं. आणि त्यावर काही ट्रीटमेंट आहे का त्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती. आणि ट्रीटमेंट जर घ्यायची असेल हं. तर मग कुठल्या सेंटरला यावं लागेल? अच्छा, Excellent. खूप महत्वाचा प्रश्न आहे. एका प्रश्नात 3 टॉपिक: नक्कीच. ओबेसिटी, डायबिटीस, हायपरटेन्शन. आता ह्याची जोड घालतो मी 50शीला. कंबाईन उत्तर देऊया. 50शी नंतर हे आभूषण तुम्हाला येणार म्हणजे येणार, त्याचं टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत टेन्शन घेणार नाही तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या म्हणतात काय की या ओबेसिटीमुळं काय झालं, अहो तोंड एवढी बाहेर आली, खाली काही दिसायचं कामच नाही. बऱ्याचदा असं येतात की मला बाबा लघवी करायला देखील प्रॉब्लेम आहे. दुसरा भाग, जेवढं फॅट वाढेल तेवढे इस्ट्रोजनच्या मात्रा वाढतात आणि लिबिडो कमी होतो. अर्थातच लिंग हे बरीड पेनिस होऊन जातं फॅटमध्ये, ते लहान व्हायला लागतं. याला ट्रीटमेंट काय, अतिशय चांगले मेडिसिन आहेत. योगा, प्राणायाम, एक्सरसाइजने वजन कमी करा. अतिशय चांगल्या प्रकारची मेडिसिन, क्रीम, ऑइल आणि बऱ्याच हार्मोनल ट्रीटमेंट आहेत. आणि सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात त्याची अतिशय उत्तम माहिती आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. नको, पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. संध्या उबाळे आहेत जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संध्या, काय समस्या आहे आपली? नमस्ते सर. नमस्कार, बोला. बोला. काही स्त्रियांना शारीरिक संबंध ठेवत असताना समाधानाची भावना येत नसेल तर कोणते उपचार घेतले पाहिजेत याबद्दल सांगा सर. एक्सलंट. गुड. म्हणजे सर्वांचं प्रतिनिधित्व करणारा प्रश्न. नक्कीच. फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन असतं का? हे बघा, ह्या सेक्सची चर्चा फक्त मेलमध्ये होते, पुरुषांमध्ये होते, मग स्त्रियांना काही प्रॉब्लेम नाही का? अहो तुम्ही जसं इक्वली आहात तसंच निसर्गाने त्यांना बनवलेलं आहे. अनऑर्गॅझमिया म्हणजे तृप्ती न मिळणे का होतं? डिलिव्हरी आहे, त्या ठिकाणी प्रेग्नन्सी आहे, यामुळं तो जी पॉईंट हा लिफ्ट केला. तो जी पॉईंट म्हणजे काय? नर्व्ज आणि वेसल अतिशय जास्त असलेला तुमच्या योनीतला डिस्टल 1/3 भाग, तो जर लिफ्ट झाला, त्या ठिकाणी घर्षण नाही झालं, आपोआपच त्यांना ऑर्गॅझम मिळणार नाही, म्हणजे समाधान होणार नाही. आणि त्याचा परिणाम काय होतो? डिप्रेशन येणं, स्ट्रेस येणं, चिडचिडेपणा येणं. मग काय करायला पाहिजे? हार्मोनल असेल तर हार्मोनल ट्रीटमेंट आहे, लो डोजमध्ये टेस्टोस्टेरॉन देणं किंवा इतर प्रकारची मेडिसिन आहेत, तज्ञांना भेटावं. भेटल्यानंतर बऱ्याचदा इव्हन तो व्यास कमी करायला देखील पी शॉर्ट थेरपी, ओ शॉर्ट थेरपी, सेल्युलर थेरपी अशी इंजिनियर असतात. ती दिल्यानंतर नक्कीच ती जागा जी पॉईंट नॉर्मल होईल आणि मेडिसिननी ही इच्छाशक्ती परत येईल आणि तुमचं वैवाहिक जीवन सुखी होऊन जाईल. नक्कीच, पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. सुभाष आहेत पुणे येथून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुभाष, काय समस्या आहे आपली? बोला, प्रश्न विचारा तुमचा. हे फसवणूक करतात हे. बोला बोला काय डॉक्टर आहेत? बोला 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 बोलत राहा. म्हणजे ट्रीटमेंटमध्ये काही फसवणूक झालेली आहे का? एक मिनिट, फोन कट झाला बहुतेक. फोन कट झाला. काय असतं तुम्हाला, माझ्याकडं ओपीडीमध्ये येणाऱ्या लोकांच्या 25% लोकांची ही कंप्लेंट. हं. युरोलॉजी, अँड्रोलॉजी, सेक्सॉलॉजी ह्या डिपार्टमेंटची उत्पत्ती डेव्हलपमेंट का झाली? काही कारणामुळं आमच्या अभ्यासक्रमात जरी पाहिलं तर याची डिग्री किंवा डिप्लोमा आणखी ऑफिशियल मोठ्या प्रमाणावर झालेलं नाही. सहजच कुणीतरी जडीबुटी घेऊन किंवा ज्याला माहीत नाही, नॉलेज नाही, अशा ठिकाणी गेल्यानंतर त्यांची फसवणूक व्हायला लागते. त्यांना ट्रीटमेंट बरोबर दिलं जात नाही, पैसे वाया जातात. अशा केसमध्ये तज्ज्ञांना भेटणं आणि माहिती कुठून काढायची तुमचा यूट्यूब किंवा मीडियावरनं, आणि स्वतः जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला जे सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडनंच ट्रीटमेंट घेणे आणि जी मिसगाईड करणारे बाकीचे लोक असतात त्यांच्यापासून दूर राहणे नक्कीच. हे अतिशय महत्त्वाचं आहे. नक्की, पुढचा कॉल घेऊया. शांताराम आहेत नाशिक वरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला शांताराम, काय समस्या आहे आपली? हॅलो. बोला. सर, माझं जे व्हेरिकोज वेन हा प्रॉब्लेम आहे मला. बोला. व्हेरिकोज वेन झालेले आहेत सर. कुठं पायावर झाले का कुठं झाले? नाही अंडाशयाचे. हा, मग त्याला व्हॅरिकोसिल म्हणतात त्याला. बोला. हा, तर त्याविषयी काय उपचार करता येतील सर? बर, मला एक सांगा, त्या व्हॅरिकोसिलमुळे तुम्हाला अंडाशयाचे. हो, आलं लक्षात आलं. तुमचं लग्न झालंय का? हो. मुलं आहेत का? हो, मुलं आहेत. काही तुम्हाला सेक्समध्ये कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग काही जाणवतं? जाणवतं? नाही, ते टीव्हीचं. थांबा एक हो, मिनिट. हो. हा, जाणवतं. झालंय. हरकत नाही, हो, आहे. हे महत्वाचे तुम्हाला उत्तर देऊया. हे मी काय विचारलं, हे बघा, व्हॅरिकोसिल वेगळं, व्हॅरिकोज व्हेन्स वेगळे. व्हॅरिकोज व्हेन्स त्याच डायलेटेड व्हेन असतात पायावर. व्हॅरिकोसिल म्हणजे अंडाशयाच्या वाढलेल्या नसा जवळपास 10 ते 20% लोकांमध्ये आढळून येतं.
बऱ्याच जणांना वाटतं की व्हॅरिकोसिलमुळेच आपल्याला मूल होत नाही का, काय हिस्ट्री मूल आहे का, व्हॅरिकोसिल असताना देखील मूल होतं ग्रेड 1 मध्ये असेल तर. आणि काय होतं हे समजा जास्त वाढायला लागलं, पेन व्हायला लागला टेस्टिसमध्ये, बऱ्याचदा या पेनमुळं किंवा बऱ्याचदा या टेस्टिसचं टेम्परेचर बदलल्यामुळं त्या ठिकाणी हार्मोनल टेस्टोस्टेरॉनचे चेंजेस व्हायला लागतात. त्यामुळं लॉस ऑफ लिबिडो, इच्छा न होणे, कमतरता इरेक्शनमध्ये असणे, इजॅक्युलेशनमध्ये प्रॉब्लेम असणे, म्हणजे ओव्हरऑल लैंगिक समस्या यायला लागतात. पण हे एकमेव कारण तेच असेल हे सांगता येत नाही. म्हणून तज्ज्ञांना भेटल्यानंतर त्याचं कलर डॉपलर आहे, त्याचा ग्रेड आहे आणि खरंच त्यामुळं त्रास होत असेल तरच त्याला ऑपरेट करावं. अन्यथा ऑपरेट केल्यानंतर असा काही त्याचा फार फायदा होत असतो. आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर ह्या सेक्शुअल डिस्फंक्शनची, कमजोरीची अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे. ती घेतल्यानंतर हा त्रास कमी होऊन जाईल. नक्कीच काळजी करायची गरज नाही. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. रोहित आहेत बेळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रोहित, काय समस्या आहे आपली? नमस्ते डॉक्टर. नमस्कार, बोला. बोला रे. सर, सर्वप्रथम तुम्हाला हनुमान जयंती आणि इष्ट संधीच्या हार्दिक शुभेच्छा सर. नमस्कार. धन्यवाद. सर, मला मास्टरबेशन तुमचा कार्यक्रम बघितलं, मग सगळं ऑटोमॅटिकली मी सगळं बंद केलेलं आहे. व्हेरी गुड, छान. आता मला पेनिस स्ट्रॉंग व्हायलेलं आहे. अजून थोडं स्टॅमिना आणि योगासन आणि पौष्टिक आहार सगळं सांगितलं तर मी नॅचरल करावं म्हणून डिसिजन घेतो. माइंडसेट तसं झालं सर मग. बरं चालेल. नक्की तुम्हाला सांगूया नॅचरल पद्धतीने कसं वाढवायचं. बरोबर आहे, हरकत नाही. स्विमिंग. आज स्विमिंगचा टॉपिक आपण का घेतला? प्रत्येक जण म्हणतो सर मला गोळ्या औषध नको, मला ती भीती वाटते, ॲलर्जी आहे. अहो, गोळ्या औषध कोणी घ्यायला सांगितलं? नॅचरली बॅलन्स डाएट ठेवलं, दररोज नुसती एक्सरसाइज केली, तुम्ही फिरायला जरी गेले किंवा तुम्ही ट्रेडमिल जरी केलं, तुम्हाला सांगू या ठिकाणी स्विमिंगमुळं तुमचं फॅटचं प्रमाण कमी व्हायला लागतं, मसल प्रमाण वाढायला लागतं. मसल वाढले की टेस्टोस्टेरॉन वाढतं, टेस्टोस्टेरॉन वाढल्यानंतर आपोआप लिबिडो वाढतो आणि ह्या फ्लो वाढल्यामुळं नक्कीच त्यांचं जे स्ट्रॉंगनेस आहे, जी कमजोरी आहे ती देखील रिकवर व्हायला लागते. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये जो आहार आहे, बॅलन्स डाएट काय घ्यायला पाहिजे काय नाही लिहिलेलं आहे. नक्कीच रेफर करावं आणि नैसर्गिक पद्धतीने कसं ते नीट करायला पाहावं. ह्याच्या पलीकडे जर प्रॉब्लेम असेल तज्ज्ञांना भेटलं, अतिशय चांगला उपचार आहे. नक्कीच त्यांचा हा प्रॉब्लेम बरा होऊन जाईल. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत. राजेश पांडे आहेत पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राजेश, काय समस्या आहे आपली? हॅलो. बोला राजेश, काय समस्या बोला. आहे? बोला. काही व्यत्यय असेल आपला प्रश्न घेऊन नक्कीच. टाका. खूप छान पद्धतीने मी मगाशी हो. प्रेक्षकांना हे सगळं सांगणार हो. होतो की ज्या वेळेला तुम्ही प्रश्न विचाराल टीव्हीवरती, तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद ठेवा आणि फोनमध्ये तुम्हाला जो आवाज ऐकायला येईल तो ऐका आणि मग प्रश्न विचारा. तुम्ही जर टीव्हीचा आवाज ऐकत बसला तर फोनवरील जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला नीट विचारता येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट नीट लक्षात घ्या. सर, पुन्हा एक कॉल येतोय. राज म्हणून आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राज, काय समस्या आहे आपली? ओके. बोला, प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते डॉक्टर जी. बोला. नमस्ते, बोलिए. अब आपको हिंदी में प्रश्न पूछना चाहता हूँ. पूछिए. बोलिए. मेरा पेनिस अभी नॉर्मल होके थोड़ा सा वीकनेस हुआ है, उसके लिए कुछ टेक्निक और ट्रिक्स बताए तो मैं वो बनाऊंगा. अच्छा. आणि उसे स्ट्रॉन्ग करने के लिए क्या करना चाहिए? सही. सिर्फ हाई अभी 10% उतना ही वीकनेस है. अच्छा, ओके, चलेगा. बोलते हैं आपको. आपकी उम्र क्या है? 34. ठीक है, हर कोई प्रॉब्लम नहीं. इनके केस में जो है पेनिस में वीकनेस है, मतलब कमजोरी है, और वो परसेंटेज से बता रहे भाई उसको आगे प्रिवेंट करने के लिए क्या करना चाहिए. चलो हम नेचुरल मेथड पे आते हैं, स्विमिंग पे. कैसे उसे स्ट्रॉन्ग करेगा? ब्लड फ्लो बढ़ाएगा, कंसंट्रेशन बढ़ाएगा. योगा करने से उसमें जब कंसंट्रेशन एबिलिटी और मसल एबिलिटी बढ़ती है तो उस वक्त वो स्ट्रॉन्गनेस अपने आप आएगा. बहुत बार उसके कॉजेज देखने पड़ते हैं. साइकोजेनिक है, न्यूरोजेनिक है, वॉस्कुलोजेनिक है, कार्पोरल है. ये समझने के लिए जो विशेषज्ञ से मिलने के बाद उनके कुछ टेस्ट है, हार्मोनल है, डॉपलर है, ज़रूरत पड़े तो काउंसलिंग से उन्हें हमें एग्जामिन करना है. और इसे प्रिवेंट करने के लिए कीगल एक्सरसाइज जो है पेल्विक फ्लोर स्ट्रॉन्ग करने के लिए लगती है. और सबसे इम्पॉर्टेंट हमारे सुखी जीवन का मंत्र का बुक देखोगे, उसमें सब कुछ डिटेल लिखा है, नॅचरली कैसे उसे प्रिव्हेंट करे और उसकी स्ट्रेंथ बढ़ाए. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. प्रवीण जे आहेत कामोठ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रवीण, काय समस्या आहे आपली? मला प्रश्न विचारायचा आहे की मिसेसला थायरॉइड आहे. संभोग करता म्हणजे तिला म्हणजे हेच नाही होत, इच्छा नाही होत नाही. बस, त्यांना थायरॉइड आहे आणि इच्छा होत नाही. वय किती आहे त्यांचं?
वय 35 आहे. बरं, काही ट्रीटमेंट घेतली त्याबद्दल? ट्रीटमेंट नाही, असं काही नाही घेतलेलं. थायरॉइडची ट्रीटमेंट चालू आहे? हरकत नाही, 34. सांगूया. ठीक आहे, हरकत नाही, सांगूया तुम्हाला. हो. हे बघा, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, कुठल्याही प्रकारचे थायरॉइडचे सिम्पटम असतील, स्थूलपणा, वजन वाढणे, हार्मोन डिस्टर्बन्स, हे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे ते सर्व हार्मोनचं कंट्रोल करत असतं. बऱ्याचदा इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे किंवा हे बाकीचे जे शरीरातले हार्मोन्स असतात ज्यामुळं ऑक्सिटोसिन, डोपॅमिन, न्यूरोट्रान्समीटर अशा गोष्टींच्यात कमी व्हायला लागतात. म्हणजे इच्छाशक्ती जाते, मग पार्टनर डिस्टर्ब व्हायला लागतो. अशा वेळेला कसल्याही प्रकारचा कोणाला दोष न देता जसं पुरुषांना ट्रीटमेंट लागते, प्रथम त्यांना एंडोक्रायनॉलॉजिस्टला दाखवून थायरॉइडचे फंक्शन नॉर्मल करणे, हे मेटाबॉलिझम त्यांचं नॉर्मल होणं आवश्यक असतं. ते झाल्यानंतर तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्टना भेटल्यानंतर त्यांचे स्पेसिफिक फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शनचे काही मेडिसिन्स आहेत, लो डोस टेस्टोस्टेरॉन आहेत किंवा इतर प्रकारचे काही ऑइंटमेंट आहेत, क्रीम आहेत, इस्ट्रोजन प्रिपरेशन्स आहेत, असे सुरू केल्यानंतर पहिल्यांदा लिबिडो म्हणजे भावना ही तयार व्हायला लागेल. भावना तयार झाल्यानंतरच पुढची सायकल चालू होते. नक्कीच तज्ज्ञांना भेटल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट आहे. जोडप्याने यावं, पुरुषांना असो किंवा स्त्रीला असो, दोघातही प्रॉब्लेम असतात, सॉल्व्ह करून घ्यावे आणि आपलं लाईफ सुखी करून घ्यावं. नक्कीच सर, पुढचा कॉल घेऊया. घेऊया. सुरेश आहेत बेळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुरेश, काय समस्या आहे आपली? हा, आमचं थोडं फार उशीर सांगत नाही, लगेच बाहेर निघतंय. म्हणजे तुम्हाला वीर्यस्खलन लवकर होतं, बरोबर आहे? म्हणजे संबंध करताना पटकन धातू पडतो. नाही, लगेच बाहेर. ठीक आहे, हरकत नाही, सांगूया तुम्हाला. हा एक स्पेशल टॉपिक आहे प्रशांतजी. बरोबर. वीर्यस्खलन लवकर होणे, ज्याला शीघ्रपतन असं म्हणतो. म्हणजे काय, थोडक्यात 1 मिनिटच्या आतमध्ये तुम्ही फोर प्ले असो किंवा प्ले करताना त्या आतच जर तुम्ही वीर्यस्खलन होत असेल तर तुमचा पार्टनर सॅटिस्फाय होत नाही, उलट तो चिडचिडा होतो, त्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. मग काय करायला पाहिजे? सर्वप्रथम पहिल्यांदा त्याचं कॉज काय ते पाहणं, सायकोजेनिक आहे का, न्यूरोजेनिक आहे का, किंवा इतर काही कॉज असेल तज्ज्ञांना भेटल्यानंतर सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन आहेत, लोकली ॲक्टिंग मेडिसिन आहेत. त्या ठिकाणी लोकल लिलिमेंट ज्यामुळे की जास्त वेळ ते ड्युरेशन चालावं असे काही जण काही निरोध देखील असतात ज्यामध्ये मेडिकेटेड इम्प्रिग्नेटेड असतात, ते वापरल्यानंतर यात फरक पडतो. आणि किगल एक्सरसाइज जर केली नॅचरल ह्याला ओके करता येईल. पण तज्ज्ञांना भेटा, सल्ला घ्या, ट्रीटमेंट घ्या, अतिशय चांगला रिझल्ट आहे. तुमचं ड्युरेशन 10-15 मिनिटापेक्षा देखील जास्त वाढू शकतं. निश्चितपणानं खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं आपण सरांकडून करून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. खरं तर ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर एका महत्त्वपूर्ण विषयावरती सर आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत आणि तो म्हणजे आज जो नवीन विषय सुरू झाला आहे तो म्हणजे सेक्स आणि स्विमिंग. या स्विमिंग संदर्भातला एक महत्त्वाचा भाग की स्विमिंगचा स्ट्रेसवरती, ताण आपण ज्याला म्हणतो, मानसिक ताणतणाव किंवा शारीरिक ताणतणाव, या सगळ्यावरती काय परिणाम होतो आणि त्याचा सेक्समध्ये काय फायदा होतो, या महत्त्वपूर्ण विषयावरती सर ब्रेक नंतर बोलणार आहेत. पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर, सुरुवातीलाच एक कॉल येतोय, तो आधी आपण घेऊया. हरकत नाही. नितीन आहेत मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला नितीन, काय समस्या आहे आपली? मला असं विचारायचं आहे की काही वर्षांपूर्वी मी खूप स्ट्रेस मध्ये होतो. अच्छा. हा, पण जसं मी स्विमिंग चालू केलं त्याच्यानंतर मला खूप फरक पडला आयुष्यात. वा, तर स्विमिंगची एक्सरसाइज नक्की काय, त्याचं म्हणजे मेंटली पण आपल्यावरती काय परिणाम पडतो, एवढंच फक्त विचारायचं. वा, एक्सलंट. स्विमिंगच्या संदर्भात आहे. आणि तो प्रश्न काय होता आपला? तो स्विमिंगमुळे स्ट्रेसवरती काय परिणाम होतो? दोन्हीचं उत्तर कंबाईन देतो आता. नक्कीच. हे बघा, स्विमिंग एक अशी एक्सरसाइज आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये आता जंप मारायचं म्हटलं काही येतं का डोक्यात दुसरं? पाण्यात मी गेलो पाहिजे, तरंगलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा पलीकडे काय म्हणजे नाकातोंडात पाणी गेलं पाहिजे. म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. दुसरं होतं काय, स्विमिंगमध्ये बॉडी पॅरल असते आणि जेव्हा आपण स्टँडिंगमध्ये असतो तेव्हा हार्ट जे आहे ते तुम्ही पाण्याच्या लेवलला आलेलं असतं. फ्लो, ब्लड फ्लो, सर्क्युलेशन अतिशय सुंदर पद्धतीनं वाढलेलं असतं. हा ब्लड फ्लो वाढल्यामुळे एंडॉर्फिन्स, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन्स त्या ठिकाणी मेल असो फिमेल असो दोघांमध्ये तयार होतात. त्यामुळे मूड इलिव्हेट होतो. इंग्लंडमध्ये एक अभ्यास झालेला आहे, जवळपास 4 मिलियन लोकांची स्टडी केली ज्यामध्ये की जे सायकॉटिक ड्रगवर होते किंवा डिप्रेशनवर होते त्यांचे मेडिसिन बंद झाले स्विमिंगमुळं. म्हणजे स्विमिंग हा तुमच्या मेंदूचा सप्लाय, हृदयाचा सप्लाय, मसलचा सप्लाय वाढून कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपोआप तुमच्या अवयवाकडचा फ्लो वाढतो, तुमची लैंगिक शिथिलता जाती जसं ॲप्रिशिएट करतायत
तो मोठा फायदा यामध्ये आहे. म्हणून स्विमिंग कमीत कमी आठवड्यातनं 3दा आणि कमीत कमी 30 मिनिटासाठी जर तुम्ही केलं, मला वाटत नाही कुठल्या मेडिसिनची किंवा कशाची गरज पडेल तुमच्या स्वास्थ्यासाठी, लैंगिक स्वास्थ्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या देखील एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे आपण 1 by 1 पूर्ण जवळपास महिनाभर पाहणार आहोत. निश्चित. चला, कार्यक्रमाची अंतिम हरकत वेळ होते, नाही. चालेल, पण तरी सुद्धा आपला महत्वाचा सेगमेंट ज्याला आपण सगळेजण क्वीज म्हणतो, Yes, correct. त्याची आता वेळ होते. काय सांगूया. बाळासाहेब बोटे दादरचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, प्रोटीन घेतलं, पुस्तक घेतलं, गिफ्ट घेतलं, त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते पुस्तकं वाटायला घेऊन गेले. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल, आमच्यासोबत यायचं असेल, एक चिठ्ठी काढायला लागेल. नक्कीच. पाहूया कोण लकी आहे तो. आणि आता सगळ्यांनी यायचं, पण परत प्रोटेक्शन मास्क वगैरे वापरून यायचं. निश्चित. थोडी काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. वातावरण निवळलेलं आहे, पण तरी काळजी घ्या. आता आपण गेलो दौंडला. वा. धमल संदीप यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं यांनी? स्टीम घेताना अल्कोहोल घेतलं तर चालतं का किंवा चालत नाही, आणि घेतलं तर होतं काय? सर्वात महत्त्वाचं तर छान तिने दिलेलं आहे. तुम्हाला स्टीम घेताना अल्कोहोल घ्यायचं अजिबात नाही. का? ऑलरेडी डिहायड्रेशन झालेलं असतं, त्या ठिकाणी ब्लड फ्लो वाढलेला असतो, त्याच ठिकाणी आपल्या इम्बॅलन्स असतं इलेक्ट्रोलाइटचं. डिहायड्रेशनमध्ये पुन्हा हे अल्कोहोल घेतलं चक्कर येणे आहे, त्या ठिकाणी हायपोटेन्शन BP ऑलरेडी कमी झालेलं असतं, चक्कर येऊन पडू शकता. म्हणून स्टीममध्ये बसलेलं असताना कुठल्याही प्रकारे अल्कोहोल किंवा अल्कोहोलजन्य गोष्ट घ्यायची नसते. ते झाल्यानंतर शॉवर घेऊन नंतर एका वेळेस तुम्ही फारच गरज असेल तर घेऊ शकता. आणि पुढची गोष्ट आणखी काय, असं तुम्हाला सहभाग घेऊन उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. नक्की. स्विमिंग आणि स्ट्रेस हा एकमेकाचा काय संबंध आहे, आणि या स्विमिंगचा फायदा नॅचरली तुमची कमजोरी किंवा जी ताकद वाढवण्यासाठी कसा होतो, याचं उत्तर द्यायचं तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत. या ठिकाणी शो मिस झाला असेल तर साम TV सुखीचुनाचा मंत्र टाईप जरी केलं, तुम्हाला हा शो पूर्ण पाहता येईल. मेसेज करा, व्हॉट्सअप करा, ईमेल करा, डायरेक्टली फोन लावून उत्तर द्या. कार्यक्रमात सहभागी व्हा. आणि अशा अतिशय उत्तम असं स्विमिंग आहे, स्टीम आहे, योगा आहे, ह्या पद्धतीने कसं नॅचरल पद्धतीने तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं करता येईल. आणि परत सांगतो, 50साठी सुद्धा कामाला येईल. कशी ती सांगा? निश्चितपणानं 50 नंतरचं सेक्स लाईफ किंवा लैंगिक आयुष्य आपण ज्याला म्हणतो, ते कशा पद्धतीनं आपल्याला स्ट्रॉंग ठेवता येऊ शकतं, या संदर्भातलं समुपदेशन, सल्ला आपण काही त्याला म्हणू शकता, डॉक्टर निश्चितपणानं करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक लोक, डॉक्टरांची जी अनेक सेंटर्स आहेत, औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ आहे, ठाणे आहे, कल्याण आहे, नाशिक आहे, अशा वेगवेगळ्या सेंटर्सवरती डॉक्टरांच्याही लोक येतात, डॉक्टरांचा सल्ला घेतात आणि 50 नंतरचं जे काही आपलं लाईफ आहे ते खूप छान पद्धतीने जगत असतं. अशाच पद्धतीनं तुम्हालाही काही शंका असतील, अडचणी असतील, तुम्ही निश्चितपणानं सरांच्या आता जे काही कॉन्टॅक्ट नंबर्स स्क्रीनवरती सुरू आहेत, ईमेल ID आहे, वेबसाईट आहे, या सगळ्यावरती व्हिजिट करून तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि निश्चितपणानं मार्गदर्शन देखील घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. पुढच्या शुक्रवारी 11 वाजता पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.